नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भारत गोरे औरंगाबाद येथील विवेकानंद महाविद्यालयात लोकप्रशासन विभागात विगत 15 वर्षांपासून सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. मित्रहो, महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाच्या वतीने अनेक शैक्षणिक व्हिडिओंची निर्मिती करण्यात येत आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने भारतीय संविधानाशी संबंधित व्हिडिओंचा उल्लेख करावा लागेल. भारतीय संविधान हा असा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे जो केवळ पदवी किंवा पदव्युत्तर किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच म्हणून नाही, तर या देशातील प्रत्येक नागरिक किंवा नागरी संस्थांना उपयुक्त तसेच दिशादर्शन करणारा एक दीपस्तंभ म्हणून आपल्याला त्याकडे पाहावं लागेल. आणि या व्हिडिओंमध्ये आपण प्रामुख्याने भारतीय संविधानाशी संबंधित कळीचे मुद्दे प्रामुख्याने हाताळणार आहोत. तर चला, आज आपण भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या बाबतीत माहिती प्राप्त करून घेऊ. तर मित्रहो, काय आहे ही उद्देशिका, ज्याला आपण प्रस्तावना, सरनामा किंवा प्रास्ताविक असेही संबोधतो. सुभाष कश्यप म्हणतात, कोणत्याही संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये त्या संविधानाचा आधार असणाऱ्या पायाभूत मूल्य व तत्त्वज्ञानाचे मूर्त रूप अपेक्षित असते. या प्रस्तावनेमध्ये त्या देशाच्या घटनाकारांना अभिप्रेत असणारी ध्येय आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राज्यव्यवस्थेला दिलेले आदेश हे प्रामुख्याने अंतर्भूत असतात. सदा सर्व काळ लोकनियुक्त शासन तसेच जनतेला मार्गदर्शन करणारे हे तत्त्वज्ञान असते आणि त्यामुळे या संविधानाच्या उद्देशिकेचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय संविधानाला देखील अशीच एक उद्देशिका आहे. पाहू आपण त्या उद्देशिकेमध्ये काय म्हटलं आहे. त्यात लिहिलं आहे, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जा व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. मित्रांनो, या उद्देशिकेमधला प्रत्येक शब्द अत्यंत मोलाचा, महत्त्वाचा, विवेकवादी, तर्कशुद्ध असा आपल्याला म्हणता येईल. कारण या प्रस्तावनेतून अनेक स्पष्टीकरणे आपल्याला मिळतात. यामध्ये प्रामुख्याने पहिले स्पष्टीकरण काय मिळते, जनतेची अधिसत्ता आणि जबाबदारी याच्या संबंधाने ही प्रस्तावना आपल्याशी संवाद साधते. म्हणजे या प्रस्तावनेमध्ये हे जे मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलेले शब्द आहेत, आम्ही भारताचे लोक, आणि खाली याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. काय आहे याचा अर्थ? याचा अर्थ असा आहे की संविधानाच्या प्रस्तावनेत संविधानाचे निर्माते, संचालक, स्वीकारकर्ते आणि एकूणच सबंध अधिसत्तेचा मूळ व मुख्य स्रोत म्हणून जनतेचा उल्लेख करण्यात आलेला आहे. जनतेचे, जनतेसाठी आणि जनतेद्वारे संचलित होणारी ही घटना व व्यवस्था असेल असे याचे सार आहे. मित्रहो, जसे आपल्याला माहीत आहे की भारतीय संविधानाची निर्मिती ही प्रातिनिधिकतेच्या तत्त्वाला अनुसरून झालेली नाही, असा एक प्रवाह मोठ्या प्रमाणात आजही आपल्याला आढळून येतो, अस्तित्वात आहे. तत्कालीन परिस्थिती लक्षात घेतली असता मुस्लिम लीग, समाजवादी पक्ष यांनी संविधान सभेवर बहिष्कार टाकला होता. मताधिकार मर्यादित होता. अप्रत्यक्ष निर्वाचित तसेच नियुक्त सदस्यांचा घटना समितीमध्ये भरणा होता. हिंदू समाजाचा वरचष्मा होता. शिवाय
ब्रिटिशांच्या निर्णायक भूमिकेमुळे घटना समिती सार्वभौम व प्रातिनिधिक नव्हती अशी मोठ्या प्रमाणावर टीका होत होती. परंतु मित्रांनो, ग्रॅनविल ऑस्टिन म्हणतात त्याप्रमाणे तत्कालीन परिस्थितीत घटना समिती, काँग्रेस आणि भारत सरकार अशा तीनही स्वतंत्र अस्तित्वाच्या व प्रभावाच्या घटकांचे सदस्य हे वेगवेगळे नव्हते तर एकच होते. विचार, दृष्टिकोन व तत्त्वज्ञानाने भिन्न भिन्न असणाऱ्या प्रवाहांनाही आवर्जून एकत्रित आणण्याचा प्रयत्न या काळात विशेषत्वाने झाला होता. शिवाय घटना समितीतील चर्चा व निर्णय हे लोकशाही पद्धतीने झालेले असल्याने केसंथानं म्हणतात त्याप्रमाणे जनतेच्या विचारांच्या प्रत्येक छटेला समितीत प्रतिनिधित्व मिळालेले आहे आणि हीच बाब या प्रस्तावनेने अधोरेखित केलेली आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे घटनेबाबतची सर्व सत्ता जनतेकडे केंद्रित करून शिवाय ती त्यांच्याकडूनच स्वीकृत तसेच त्यांनाच अर्पित असल्याचे नोंदवून तिचे यथायोग्य संचालन व सांभाळ करून तिचे पावित्र्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी ही नागरिकांचीच असल्याचे या प्रस्तावनेने सूचित केलेले आहे. आणि त्यामुळे संविधानामधून पहिल्यांदा जर आपल्याला कुठल्या गोष्टीचं स्पष्टीकरण मिळत असेल तर ते म्हणजे या देशातील नागरिकांच्या जबाबदारीबाबत. मित्रहो, संविधानाच्या या प्रस्तावनेमधून आणखीन एका गोष्टीचं स्पष्टीकरण समोर येतं, ते म्हणजे भारतीय राजकीय व्यवस्थेचं स्वरूप कसं असेल. हे स्वरूप आहे, सर्वप्रथम आपण पाहतोय सार्वभौम. मित्रहो, सार्वभौमत्वाचा अर्थ असा की अंतर्गत व आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या निर्णय व धोरणांवर कोणत्याही परकीय सत्तेचा अंमल, प्रभाव किंवा हस्तक्षेप नाही. हे स्वातंत्र्य, सार्वभौमत्वच भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे ध्येय होते आणि आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आचार विचार करण्यासाठी भारत स्वतंत्र व सज्ज असल्याचे या तत्वामधून स्पष्ट करण्यात आलेले आहे. राज्यव्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट करणारा दुसरा शब्द आहे समाजवादी. मित्रांनो, 42व्या घटनादुरुस्तीने हा शब्द प्रस्तावनेमध्ये जोडण्यात आला. कल्याणकारी राज्यासाठी आवश्यक असणारे आर्थिक धोरण राबवण्यासाठी समाजवादी व्यवस्थेची आवश्यकता आणि कटिबद्धता यामधून स्पष्ट होते. व्यक्तीपेक्षा समाजाचा विचार यामध्ये शासन व्यवस्थेकडून अपेक्षित आहे. भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे, ज्यामध्ये सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांचे सहकार्य आधारित सहअस्तित्व अभिप्रेत आहे. भारतीय राजकीय व्यवस्थेचं स्वरूप स्पष्ट करणारा तिसरा महत्त्वाचा शब्द आहे धर्मनिरपेक्ष. हा शब्द देखील 42व्या संविधान संशोधनाने प्रस्तावनेत समाविष्ट करण्यात आला आहे. भारतीय राजकीय व्यवस्था ही सर्व धर्मांप्रती समान आदर व श्रद्धा बाळगणारी सकारात्मक धर्मनिरपेक्षतेची असेल, हे यामधून स्पष्ट होते. धर्म ही व्यक्तिगत बाब मानून प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धर्माचा आचार, विचार, उच्चार, प्रचार, प्रसार करण्याला येथे मुभा असेल, असे यातून स्पष्ट होते. भारत हे ना धर्माधिष्ठित राज्य असेल, ना येथे कुण्या धर्माला राजाश्रय अथवा प्राधान्य असेल. भारत हा धार्मिक विविधतेने नटलेला देश आहे आणि येथे धार्मिक आधारावर शासनाकडून भेदभाव किंवा हस्तक्षेप होणार नाही याची खात्री संविधानातील प्रस्तावनेच्या या शब्दांमधून देण्यात आलेली आहे. पुढचा महत्त्वाचा शब्द आहे लोकशाही. लोकशाहीमध्ये लोक असे शासन निवडून देत असतात जे लोकांप्रती जबाबदार असते. भारतातही संविधानामध्येच दर 5 वर्षांनी स्वतंत्र वातावरणात नागरिक प्रौढ मताधिकार वापरून एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य या तत्वावर आधारित आपले प्रतिनिधी संसदेवर निवडून देत असतात. हे प्रतिनिधी लोकांसाठी निर्णय घेण्याचे, धोरण तयार करण्याचे व कायदे तयार करण्याचे कार्य करीत असतात. या लोकशाहीत कायद्याच्या राज्याला तसेच न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेला प्राथमिकता असते. विशेष म्हणजे संविधानात नमूद लोकशाहीचे हे तत्त्व केवळ राजकीय नाही तर सामाजिक व आर्थिक क्षेत्रामध्येही आपल्याला अभिप्रेत आहे. भारतीय राज्यव्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट करणारा 5वा शब्द आहे गणराज्य. मित्रहो, भारतावर अनेक वर्ष राज्य केलेल्या इंग्लंडातील संसदीय शासन पद्धतीचा भारतीय संविधानावर मोठा प्रभाव आहे. मात्र या इंग्लंडमध्ये गणराज्य नाही.
कारण तेथील राष्ट्रप्रमुख हा राजघराण्यातील असतो. ते पद वंशपरंपरागत आहे. या उलट भारतात राष्ट्रप्रमुख अर्थात राष्ट्रपती हे वंशपरंपरेने नाही तर अप्रत्यक्षरित्या जनतेकडूनच ठराविक कालावधीसाठी निवडून देण्यात आलेले असतात. गणराज्य पद्धतीमध्ये शासकाची अंतिम निवड ही लोकांची असते आणि यात विशेषाधिकार ही बाब नसते. मित्रांनो, या संविधानाच्या प्रस्तावनेमधून आपल्याला तिसरे महत्त्वाचे स्पष्टीकरण मिळते, ते भारतीय राजकीय व्यवस्थेच्या उद्दिष्टांचे. काय आहेत ही भारतीय राजकीय व्यवस्थेची उद्दिष्टे? पहिले उद्दिष्ट आहे न्याय. न्यायाचा सर्वसाधारण अर्थ असा आहे की कोणालाही त्याच्या हक्कांपासून वंचित न ठेवणे आणि कोणत्याही प्रकारच्या भेदभावांचा अभाव असणे. जात, धर्म, वंश, लिंग, वर्ण, वर्ग यावर आधारित भेदभावांचे निर्मूलन, राजकीय हक्कांचे संरक्षण, सार्वजनिक प्रक्रियेमध्ये सहभाग, आर्थिक विषमता कमी करून गरिबांचे सक्षमीकरणासाठी शासनाचे प्रयत्न यामधून स्पष्ट होतात. मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीतून शासन भारतीयांना प्रस्तावनेत अभिप्रेत असणारा न्याय प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करत असते. भारतीय राजकीय व्यवस्थेचे दुसरे वैशिष्ट्य, राज्यव्यवस्थेचे दुसरे उद्दिष्ट आहे स्वातंत्र्य. देशातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करायचा असेल तर त्याला स्वातंत्र्याची आवश्यकता आहे. हे स्वातंत्र्य मूलभूत हक्कांच्या रूपाने भारतीय घटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेले आहे. विशेष म्हणजे भारतीय प्रस्तावनेने हमी घेतलेले हे स्वातंत्र्य जितके एखाद्या व्यक्तीसाठी आवश्यक आहे तितकेच त्या देशाची लोकशाही सशक्त करण्यासाठीही उपयोगी आहे. विचार व अभिव्यक्तीचे तसेच धर्माचे संविधानातून उल्लेखित हे स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने शासनाच्या उदारमतवादी असण्याचा परमोच्च बिंदू ठरत असते. इतरांच्या हिताला अथवा विकासाला बाधा न आणता देखील निखळ स्वातंत्र्याचा उपभोग भारतीय नागरिक या प्रस्तावनेतील तरतुदीमुळे घेऊ शकतात. तिसरे उद्दिष्ट आहे समता. ही समता दर्जा व संधीची समान उपलब्धता अशी आहे. तत्कालीन समाजात विषमता मोठ्या प्रमाणावर होती. अशा या मानवनिर्मित विषमतेचे निर्मूलन करण्यासाठी कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक आणि कायद्याद्वारे कोणताही भेदाभेद न करता सर्वांना समान संरक्षण पुरवण्याची व्यवस्था करणे अत्यावश्यक होते. तीच व्यवस्था करण्याचे उद्दिष्ट भारतीय राजकीय व्यवस्थेचे आहे असे आपल्याला म्हणता येईल. त्यानंतरचे उद्दिष्ट आहे बंधुत्व. मित्रांनो, भारत जितका विविधतेने नटलेला आहे तितकाच तो विषमता आणि संकुचित तत्वांच्या अस्तित्वानेही परिपूर्ण आहे. भाषिक, धार्मिक, प्रांतिक, जातीय, लैंगिक, वर्णवर्गीय अशा अनेक प्रतिगामी व संकुचित विचारांच्या प्रभावाने भारतात एकतेची अथवा राष्ट्रीयत्वाची भावना रुजण्यास अडथळे निर्माण होणे शक्य आहे याची घटनाकारांना जाणीव होती. त्यामुळे स्वातंत्र्य व समतेच्या तत्वाला त्यांनी बंधुत्वाच्या काहीशा भावनिक परंतु व्यापक व पुरोगामी तत्वालाही प्रस्तावनेमध्ये स्थान दिले. साहजिकच स्वातंत्र्यानंतर फाळणीमुळे व्यक्ती व देशांमध्ये विभाजनाचे वारे वाहत असताना भविष्यात देशाची एकता आणि अखंडता कायम राहण्यासाठी देशातील नागरिकांमध्ये बंधुभाव असणे अत्यंत आवश्यक होते. तेच उद्दिष्ट या प्रस्तावनेमधून नमूद करण्यात आलेले आहे. शेवटचे आणि अंतिम उद्दिष्ट आहे व्यक्तीचा सन्मान व देशाची एकता अखंडता. भारतातील प्रत्येक व्यक्ती, मग ती आर्थिक सामाजिकदृष्ट्या कोणत्याही स्तरातील असो, तिची प्रतिष्ठा अबाधित राहण्याची हमी संविधानाची प्रस्तावना देते. व्यक्ती कितीही वंचित, उपेक्षित अथवा दुर्बल असली तरीही त्याची प्रतिष्ठा संविधानातील प्रस्तावनेने निश्चित केलेली आहे. शेवटी व्यक्ती हेच राज्याचे साध्य आहे, साधनही आहे. विशेष म्हणजे प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा आणि त्याचवेळी व्यापक देशहिताचा विचार अशी किमया प्रस्तावनेतून घटनाकारांनी साधलेली आहे. प्रस्तावनेतून संविधानकर्त्यांनी शासनकर्त्यांना देशाच्या एकता व अखंडता तत्वाला सर्वोच्च प्राथमिकता देण्याचेही सूचित केलेले आहे.
भारतासारख्या धर्म, भाषा व हितसंबंध यामध्ये बहुलता असणाऱ्या देशात एकत्वाची भावनाही वृद्धिंगत होणे आवश्यक असल्याचे संविधानकारांचे मत होते. व्यक्ती व समाजाचे हित पाहत असताना त्याचा मेळ देश हिताशी घालता यावा हा यामागचा हेतू होता. मित्रहो, प्रस्तावनेच्या शेवटच्या टप्प्यात नमूद मूल्यतत्वांचा व त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक दृढ संकल्पाचा उल्लेख असूनही त्याबाबतची स्वीकृती व मान्यता तारखेसह नमूद करण्यात आलेली आहे. एका अर्थाने या उदात्त मूल्यांच्या प्रत्यक्षात उतरण्याची जबाबदारी नागरिकांवर सोपवण्यात आलेली आहे. जनतेचे, जनतेसाठी व जनतेकडून राज्य निर्माण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तरतुदींचे मार्गदर्शन या प्रस्तावनेमधून आपल्याला प्राप्त होते. भविष्यामध्ये कोणत्याही विचारधारेचे आणि पक्षाचे शासन लोकांनी निवडून दिले तरी त्या शासनाला संविधानातील प्रस्तावनेत नमूद आदर्श व मूल्यांमुळे लोककल्याणकारी चौकटीत राहून लोकशाही मार्गानेच काम करणे भाग आहे. प्रस्तावनेत नमूद या मार्गदर्शक ध्येय उद्दिष्टांमुळे शासन व्यापक लोकहितासाठी बांधील व उत्तरदायी झालेले आहे. सार्वभौम जनतेने निवडलेली उत्तरदायी अशी शासन व्यवस्था प्रस्तावनेतील या मार्गदर्शनाला कदापि दुय्यमत्व देऊ शकत नाही. धन्यवाद.